नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनकर डियर. आपण बँकिंग अँड इन्शुरन्स यामधील थर्ड पेपर जनरल इन्शुरन्स शिकत आहोत. या पेपरमधील दुसरा टॉपिक आपण पाहत आहोत, फायर इन्शुरन्स, अग्निविमा. मागच्या तासाला आपण अग्निविमा पॉलिसीच्या विविध अटी, या अटींची माहिती पाहिलेली आहे. आज आपण अग्निविम्यामध्ये कोणकोणत्या विमा पॉलिसी दिल्या जातात हा भाग सुद्धा आपण काल थोडासा सुरू केलेला होता. तर या पॉलिसींचे प्रकार आज आपल्याला पाहावयाचे. आग विम्यामध्ये पूर्वीच्या काळी फक्त आगीमुळे नुकसान झाले तर मालमत्तेची हानी भरून देण्यासाठी एकाच प्रकारची विमा पॉलिसी दिली जात असते. परंतु आधुनिक समाजात संकटाचे प्रमाण जसजसे बदलत गेले तसतशी नवीन संकटे उद्भवू लागली आणि अशी संकटे उद्भवल्यामुळे अग्निविम्याचे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात आले. वेगवेगळ्या देशामध्ये आग विमा पॉलिसीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला आढळून येत असतात. आपल्या भारतामध्ये प्रमाणित किंवा सर्वसामान्य आग विमा पॉलिसी हीच पॉलिसी जास्त प्रचारात असलेली दिसून येत असते. इतर प्रकारच्या विमा पॉलिसी या तुरळक प्रमाणात आपल्या भारतामध्ये दिल्या जात असतात. मग आग विमा पॉलिसीचे काही जे प्रमुख प्रकार आहेत, या प्रमुख प्रकारांचा आपण अभ्यास करायचा आहे. यामध्ये पहिला पॉलिसीचा प्रकार सांगितलेला आहे प्रमाणित किंवा सर्वसामान्य विमा पॉलिसी. प्रमाणित किंवा सर्वसामान्य विमा पॉलिसी. या पॉलिसीला स्टँडर्ड फायर पॉलिसी, स्टँडर्ड फायर पॉलिसी असं म्हटलं जातं. आता प्रमाणित किंवा स्टँडर्ड फायर पॉलिसी म्हणजे काय, ही कशासाठी घेतली जाते तर सर्वसाधारणपणे जे सर्वसाधारण मालमत्ता धारक असतात, व्यापारी असतात, कारखानदार, तर अशा व्यक्तींना आपले घर, इमारत, कारखाना, गुदाम, दुकान किंवा त्या दुकानामध्ये ठेवलेला व्यापारी माल, यंत्रसामग्री इत्यादी प्रकारच्या मालमत्तेचे आग लागून जर नुकसान झाले तर त्यापासून संरक्षण मिळण्यासाठी जी विमा पॉलिसी दिली जाते त्या पॉलिसीला प्रमाणित किंवा सर्वसामान्य विमा पॉलिसी असं म्हटलं जातं. या पॉलिसीमध्ये फक्त आग लागून मालमत्तेचे नुकसान झाले तर असे झालेले नुकसान विमा कंपनी विमेदाराला भरून देत असते. सर्वसामान्य व्यवहारामध्ये हीच विमा पॉलिसी जास्त प्रचारात असलेली आपल्याला दिसून येत असते. ही जी विमा पॉलिसी आहे या पॉलिसीला अग्निविम्याच्या ज्या 20 अटी आहेत या सर्व 20 अटी लागू आहेत. या व्यतिरिक्त आणखी एखादी अट घालून त्या विमेदाराला जर विमा दिलेला असेल तर त्या अटीचे पृष्ठांकन विमा पॉलिसीवर करण्यात आलेले असते. या पॉलिसी खाली आगीमुळे झालेले नुकसान भरून दिले जातेच, त्याशिवाय आगीचा परिणाम म्हणून झालेली हानी देखील विमा कंपनी विमेदाराला भरून देत असते. त्याचबरोबर या पॉलिसी खाली काही धोक्यांना संरक्षण दिले जात नाही. ते वगळलेले धोके आहेत. उदाहरणार्थ भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, धरणीकंप, युद्ध, परकीयांचे आक्रमण, पूर
अशा धोक्यापासून होणारे नुकसान सर्वसामान्य किंवा प्रमाणित विमा पॉलिसी खाली भरून दिले जात नाही, परंतु यापैकी एखाद्या विशिष्ट धोक्यासाठी विमेदाराला संरक्षण हवे असेल, त्याने विमा कंपनीकडे तसे संरक्षण मागितलेले असेल आणि त्या धोक्यासाठी विमेदाराने जास्तीचा विमा हप्ता भरलेला असेल, तर असे संरक्षण त्या धोक्यापासून त्याला दिले जाते आणि त्या धोक्यामुळे झालेले नुकसान सुद्धा या प्रमाणित विमा पॉलिसी खाली भरून दिले जाते. दुसरी पॉलिसी आहे पुनर्स्थापना पॉलिसी. पुनर्स्थापना पॉलिसी या पॉलिसीलाच म्हणतात रिप्लेसमेंट पॉलिसी. रिप्लेसमेंट पॉलिसी. आता ही पुनर्स्थापना विमा पॉलिसी का सुरू करण्यात आलेली आहे, तर पूर्वीच्या काळी या प्रकारची विमा पॉलिसी अस्तित्वात नव्हती, परंतु जेव्हा पहिले महायुद्ध झाले तर या महायुद्धानंतर संपूर्ण जगामध्ये किंवा जगातील सर्व देशांमध्ये भगवान होऊ लागले. त्यामुळे पूर्वी विमा घेतलेल्या मालमत्तेची हानी झाल्यास विमा कंपनीकडून जी नुकसानीची रक्कम मिळत होती, ती नुकसानीची रक्कम पुरेशी होईना. त्या रकमेमधून हानी झालेल्या मालमत्तेची पुनर्स्थापना करणे विमेदाराला शक्य होईना. मग त्यामुळे या प्रकारची पुनर्स्थापना पॉलिसी सुरू करण्यात आलेली आहे. ही पॉलिसी जी आहे पुनर्स्थापना पॉलिसी, ही पॉलिसी घर, इमारत, यंत्रसामग्री अशा मालमत्तेसाठी मिळू शकत असते. इतर वस्तू किंवा व्यापारी मालासाठी ही विमा पॉलिसी दिली जात नाही. प्रमाणित किंवा सर्वसामान्य विमा पॉलिसी आहे, या पॉलिसीला विम्याचा हप्ता कमी असतो, परंतु जर विमेदाराने पुनर्स्थापना पॉलिसी घेतलेली असेल तर पुनर्स्थापना पॉलिसीला विम्याचा हप्ता या प्रमाणित पॉलिसीपेक्षा थोडासा जास्त असतो. तिसरा पॉलिसीचा प्रकार आहे मालसाठा निवेदन किंवा घोषित विमा पॉलिसी. मालसाठा निवेदन किंवा घोषित विमा पॉलिसी, त्याला स्टॉक डिक्लेरेशन पॉलिसी असं म्हटलं जातं. स्टॉक डिक्लेरेशन पॉलिसी म्हणजेच मालसाठा निवेदन किंवा घोषित विमा पॉलिसी. ही जी पॉलिसी आहे तर सर्वसाधारणपणे काही व्यापाऱ्यांच्याकडील किंवा कारखानदारांच्याकडील मालाचा साठा, शिल्लक साठा हा नेहमी कमी जास्त होत असतो. एखाद्या महिन्यात त्याच्याकडे मालाचा साठा 50,000 रुपये असेल तर दुसऱ्या महिन्यात त्याच्याकडे असणारा मालाचा साठा 1,00,000 रुपये असू शकतो. मग अशा वेळी त्या व्यापाऱ्याने किती रकमेचा विमा घ्यावा हे ठरवणे त्या व्यापाऱ्याला त्रासदायक जात असते. समजा प्रत्येक महिन्यासाठी जर त्याने स्वतंत्र विमा घ्यावयाचा ठरवलं तर वर्षातून त्याला 12 वेळा विमा घ्यावा लागेल. 12 वेळा विम्याचा प्रस्ताव अर्ज भरून द्यावा लागेल. 12 वेळा विमा कंपनीमध्ये जाऊन विम्याचा हप्ता भरावा लागेल. समजा विमेदाराने 1,00,000 रुपयाचा विमा घेतला आणि त्या महिन्यात मालाची हानी झाली, त्यावेळी त्याच्याकडे असणारा मालाचा शिल्लक साठा हा 40,000 रुपयाचा असेल
तर विमा कंपनी त्या विमेदाराला फक्त 40,000 रुपये नुकसान भरपाई देईल. म्हणजेच राहिलेल्या 60,000 रुपयावरील विम्याचा हप्ता त्या विमेदाराला निष्कारण भरावा लागेल. याच्याऐवजी समजा विमेदाराने आपल्या मालाचा 50,000 रुपयाचा माल साठा निवेदन विमा घेतला आणि जेव्हा आग लागून नुकसान झालं त्यावेळी त्याच्याकडे असणारा मालाचा साठा 90,000चा होता. अशा वेळी विमा कंपनी त्याला फक्त 50,000 रुपये भरपाई देईल. म्हणजे वरच्या 40,000 रुपये जे आहे हे 40,000 रुपये त्या विमेदाराला स्वतःला सहन करावे लागतात. मग असं होऊ नये. म्हणजे काही वेळा ओव्हर इन्शुरन्स होईल किंवा काही वेळा अंडर इन्शुरन्स होईल. मग ही अडचण व्यापाऱ्याची जी आहे ही अडचण दूर होण्यासाठी मालसाठा निवेदन किंवा घोषित विमा पॉलिसी ही विमा महामंडळाने सुरू केलेली आहे. आता ही जी पॉलिसी आहे मालसाठा निवेदन ही 1 वर्ष मुदतीसाठी विमा पॉलिसी दिली जाते. समजा एका व्यापाऱ्याने 1 लाख रुपयाचा विमा 1 वर्ष मुदतीसाठी घेतला. त्यासाठी त्याला विमा हप्ता 1,000 रुपये जर ठरलेला असेल तर त्या विमा हप्त्याच्या 75% एवढी रक्कम म्हणजे 750 रुपये इतका विमा हप्ता त्याच्याकडून तूर्त विमा कंपनी घेईल. पुढे दर महिन्याच्या एका विशिष्ट तारखेला साधारणपणे 14 तारखेला किंवा 14 तारखेच्या आत त्याने आपल्याकडील मालाचा शिल्लक साठा विमा कंपनीला कळवावयाचा असतो. वर्षाखेरीस हिशेब केल्यानंतर जर असं दिसून आलं की त्याच्याकडे असणारा मालाचा सरासरी साठा वर्षभरामध्ये 80,000 रुपयाचा होता तर त्या विमेदाराला 800 रुपये विमा हप्ता बसेल. पूर्वी त्याने 750 रुपये विमा हप्ता भरलेला आहे म्हणजे त्याने आणखी 50 रुपये विमा कंपनीला विमा हप्ता भरला पाहिजे. या ठिकाणी समजा वार्षिक सरासरी जर त्याची 60,000 आली तर त्याला 600 रुपये विमा हप्ता भरावा लागेल. पूर्वी त्या विमेदाराने 750 रुपये भरलेले आहेत म्हणजे विमा कंपनी त्या विमेदाराला आणखी 150 रुपये विमा हप्ता परत करेल. तर अशा पद्धतीने व्यापाऱ्यांची अडचण दूर होण्यासाठी विमा कंपनीने मालसाठा निवेदन किंवा घोषित विमा पॉलिसी सुरू केली. चौथा पॉलिसीचा प्रकार सांगितलेला आहे अनुषंगिक नुकसान किंवा नफाहानी पॉलिसी. अनुषंगिक नुकसान किंवा नफाहानी पॉलिसी त्याला कॉन्सिक्वेन्शियल लॉस किंवा लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी असं म्हटलं. कॉन्सिक्वेन्शियल लॉस और लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी म्हणजे अनुषंगिक नुकसान किंवा नफाहानी पॉलिसी. आता ही जी विमा पॉलिसी आहे तर सर्वसामान्य आग विमा पॉलिसी खाली जी पहिली पॉलिसी आहे या पॉलिसी खाली आगीमुळे इमारत, कारखाना, माल, यंत्रसामग्री आणि मालमत्ता यांचे जे नुकसान होत असते ते नुकसान करून दिले जाते. परंतु अशी जी मालमत्ता आहे ही मालमत्ता उत्पादक स्वरूपाची असते आणि या मालमत्तेची हानी झाल्यामुळे काही काळ त्या विमेदाराचे किंवा कारखानदाराचे उत्पादन बंद पडत असते. त्याची विक्री बंद, उत्पादन बंद पडल्यामुळे विक्री बंद होते
आणि विक्री बंद झाल्यामुळे त्या उद्योग संस्थेचा नफाही बंद होतो. आता अशी जी अदृश्य स्वरूपाची होणारी आर्थिक हानी आहे ती हानी प्रमाणित विमा पॉलिसी खाली विमा कंपनी भरून देत नाही. म्हणून अनुषंगिक नुकसान किंवा नफा हानी विमा पॉलिसी सुरू करण्यात आलेली आहे. आता या पॉलिसी खाली मालमत्तेचे आगीमुळे होणारे नुकसान भरून दिले जातेच. याशिवाय पुन्हा त्या विमेदाराचा कारखाना सुरू होईपर्यंतच्या काळात त्या कारखानदाराची होणारी जी नफ्याची हानी, समजा 6 महिने कारखाना बंद आहे, आगीमुळे नुकसान झालं, पुन्हा कारखाना उभा करण्यासाठी त्या विमेदाराला 6 महिने लागले. मग या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याचं उत्पादन बंद पडल्यामुळे विक्री बंद झाली आणि त्यामुळे त्याचा नफाही बंद झाला. मग ह्या 6 महिन्याचा होणारा जो नफा आहे, या नफ्याचे होणारे जे नुकसान आहे ते नुकसान या विमा पॉलिसी खाली म्हणजे अनुषंगिक नुकसान किंवा नफा हानी पॉलिसी खाली विमा कंपनी भरून देत असते. यासाठी ही नफा हानी पॉलिसी 8 विम्यामध्ये सुरू करण्यात आली. पुढचा पॉलिसीचा 5वा प्रकार सांगितलेला आहे तरल विमा पॉलिसी. तरल विमा पॉलिसी यालाच इंग्रजीमध्ये फ्लोटिंग पॉलिसी, फ्लोटिंग पॉलिसी असं म्हटलं जातं. आता तरल विमा पॉलिसी कुणासाठी दिली जाते तर सर्वसाधारणपणे एकाच शहरातील निरनिराळ्या भागात एखाद्या व्यावसायिकाचा माल असू शकतो. फॉर एक्झाम्पल कराड शहर आहे, कराड शहरामध्ये गुरुवार पेठेत एका ठिकाणी गोडाऊनमध्ये माल ठेवलेला आहे व्यापाऱ्याने, त्याचाच माल पुन्हा शुक्रवार पेठेमध्ये काही ठेवलेला आहे, त्याचाच माल रविवार पेठेमध्ये काही ठेवलेला आहे. म्हणजे 2-3 ठिकाणी त्याने आपला माल गोडाऊनमध्ये ठेवलेला आहे. मग अशा वेळी एकापेक्षा अधिक ठिकाणी असणाऱ्या मालासाठी एकाच विमा पॉलिसी खाली विमा कंपनी संरक्षण देत असते. त्या विमा पॉलिसीला तरल विमा पॉलिसी असं म्हणतात. प्रत्येक ठिकाणच्या मालमत्तेचा विमा घेणं हे विमेदाराला त्रासदायक ठरत असतं. रविवार पेठेमध्ये ठेवलेल्या मालाचा स्वतंत्र विमा घ्यावा लागेल, शुक्रवार पेठेमध्ये ठेवलेल्या मालाचा स्वतंत्र विमा घ्यावा लागेल, गुरुवार पेठेमध्ये ठेवलेल्या मालाचा स्वतंत्र विमा घ्यावा लागेल. हे विमेदाराच्या दृष्टीने थोडंसं किचकट आहे. म्हणून विमा कंपन्यांनी काय केलेलं आहे, तरल विमा पॉलिसी सुरू केलेली आहे. या पॉलिसी खाली एकापेक्षा अधिक ठिकाणी असणाऱ्या मालासाठी एकाच विमा पॉलिसी खाली संरक्षण विमा कंपनी देत असते. म्हणून या पॉलिसीला तरल विमा पॉलिसी किंवा फ्लोटिंग इन्शुरन्स पॉलिसी असं म्हटलं जातं. या पॉलिसीमुळे प्रत्येक ठिकाणच्या मालमत्तेचे मूल्य स्वतंत्र दाखवण्याची सुद्धा आवश्यकता नसते. 3 ठिकाणी मालमत्ता आहे, 3 ठिकाणच्या मालमत्तेचे मूल्य एकत्रित विमेदाराने विमा पॉलिसीमध्ये दाखवणं आवश्यक आहे. आणि असं एकत्रित मूल्य धरून तेवढ्या रकमेची विमा पॉलिसी विमेदार घेत असतो. एकापेक्षा अधिक धोक्यापासून जर संरक्षण हवे असेल विमेदाराला तर त्यासाठी जर विमा कंपनीने जास्तीचा विमा हप्ता आकारलेला असेल तर तो जास्तीचा विमा हप्ता विमेदाराने विमा कंपनीला भरणं आवश्यक आहे. तेव्हा त्या दुसऱ्या धोक्यांनाही विमा कंपनी या पॉलिसी खाली संरक्षण देत असते. पुढची पॉलिसी आहे माल वाहतूक पॉलिसी. माल वाहतूक पॉलिसी या पॉलिसीला इंग्रजीमध्ये ट्रान्झिट पॉलिसी असं म्हटलं जातं. आता ही जी माल वाहतूक पॉलिसी आहे या पॉलिसीनुसार
व्यापारी वर्गाला आपला माल रेल्वेने किंवा माल मोटारीने दुसऱ्या ठिकाणी पाठवून द्यावा लागत असतो. मग अशा वेळी माल वाहतुकीमध्ये त्या मालाला अनेक प्रकारचे धोके असतात. यामध्ये आगीने मालाचे नुकसान झाल्यास या पॉलिसी प्रमाणे विमेदाराला नुकसान भरपाई मिळत असते. या पॉलिसीनुसार माल वाहनात चढवल्यापासून त्या मालाची वाहतूक करणे, मध्येच माल उतरवून दुसऱ्या वाहनामध्ये चढवणे आणि माल उतरवून घेणे इथपर्यंतच्या काळासाठी या पॉलिसीनुसार संरक्षण देण्यात येत असते. प्रत्येक प्रवासासाठी स्वतंत्र विमा पॉलिसी घ्यावयाची असते. मग मालाचा असा होणारा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये मालाचे आगीमुळे काही नुकसान झाले तर होणारे नुकसान हे माल वाहतूक पॉलिसी खाली विमा कंपनी भरून देत असते. 7वी पॉलिसी सांगितलेली आहे इमारत बांधकाम पॉलिसी. इमारत बांधकाम पॉलिसी त्याला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन पॉलिसी असं म्हणतो. आता इमारत बांधकाम पॉलिसीनुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचे इमारतीचे बांधकाम चालू असते, तर असे बांधकाम चालू असताना त्याचप्रमाणे इमारतीच्या ठिकाणी यंत्रसामग्रीची उभारणी केली जात असताना बांधकाम आणि त्या ठिकाणी ठेवलेली बांधकामाची सामग्री यांचा अग्नी विमा या विमा पॉलिसी खाली घेण्यात येत असतो. मग आता विमेदाराने जर बांधकाम विमा पॉलिसी घेतलेली असेल तर बांधकामाच्या ठिकाणी ठेवलेली जी मशिनरी असते, यंत्रसामग्री असते, याचं जर काही नुकसान झालं तर झालेलं नुकसान विमा कंपनी विमेदाराला बांधकाम विमा पॉलिसीनुसार भरून देत असते. पुढची पॉलिसी सांगितलेली आहे भाडे विमा पॉलिसी. भाडे विमा पॉलिसी त्याला रेंट इन्शुरन्स पॉलिसी असं म्हटलं जातं. रेंट इन्शुरन्स पॉलिसी आता ही जी भाडे विमा पॉलिसी आहे, या पॉलिसीनुसार जर एखाद्या इमारतीला आग लागून त्या इमारतीचे नुकसान झाले तर त्या जागेची दुरुस्ती होईपर्यंतच्या मधल्या काळामध्ये त्या घर मालकाचे घर भाड्याचे नुकसान होत असते. त्यासाठी हा विमा घेता येत असतो. तसेच भाडेकरूही ही विमा पॉलिसी घेऊ शकत असतो. जर घर मालक स्वतःच त्या इमारतीमध्ये राहत असल्यास त्या घराची दुरुस्ती होईपर्यंतच्या काळात त्याला दुसऱ्याच्या भाड्याच्या घरात राहावयास जावे लागत असते. मग अशा परिस्थितीत या घर मालकाला जे बाहेरच्या व्यक्तीला भाडे भरावे लागते, असे भाड्याचे होणारे जे नुकसान आहे, हे नुकसान या विमा पॉलिसी खाली विमा कंपनी भरून देत असते. मग अशा परिस्थितीत घराचा मालक ही भाडे विमा पॉलिसी घेऊ शकत असतो. आपल्या भारतामध्ये ही विमा पॉलिसी क्वचितच घेतली जाते. परंतु या पॉलिसीनुसार इमारतीला आग लागून जर इमारतीचे नुकसान झाले, समजा त्यामध्ये जर आपण काही भाडेकरू ठेवलेले असतील
भाडेकरूने आपल्याला भाडे दिलेले असते, मग अशा वेळी जर त्या भाडेकरूचं भाड्याचं होणारं जे नुकसान आहे ते नुकसान भरून मिळण्यासाठी त्या घरात राहणारे भाडेकरू ही विमा पॉलिसी घेऊ शकतात. त्याचबरोबर त्या घराचा मालक जर त्या घरामध्ये राहत असेल आणि इमारतीला आग लागून नुकसान झाल्यानंतर त्याला दुसऱ्या घरात भाड्याने राहावयास जावे लागत असेल तर अशा वेळी त्या घराचा मालक सुद्धा ही भाडे विमा पॉलिसी घेऊ शकत असतो. या पॉलिसीनुसार घर मालकाचे किंवा भाडेकरूचे भाड्याचे होणारे जे नुकसान आहे हे नुकसान विमा कंपनी त्यांना भरून देत असते आणि ही विमा पॉलिसी आपल्या भारतात क्वचितच घेतली जाते. पुढची 9वी पॉलिसी सांगितलेली आहे बहुव्यापी पॉलिसी. 9वी पॉलिसी आहे बहुव्यापी पॉलिसी. या पॉलिसीला म्हटलं जातं कॉम्प्रेहेन्सिव्ह पॉलिसी असं म्हटलं जातं. आता बहुव्यापी पॉलिसी किंवा व्यापक विमा पॉलिसी ही जी विमा पॉलिसी आहे ही विमा पॉलिसी इंग्लंडमध्ये जास्त प्रचारात असलेली पॉलिसी आहे. सर्वसामान्य आग विमा पॉलिसी खाली आग लागणे, वीज पडणे, स्फोटामुळे लागलेली आग आणि त्यापासून होणारे जे नुकसान आहे अशा नुकसानीसाठी या सर्वसामान्य विमा पॉलिसी खाली संरक्षण दिलं जातं. परंतु जी व्यापक विमा पॉलिसी आहे या व्यापक विमा पॉलिसी खाली या हानीबरोबरच पाण्याची टाकी अथवा पाईप फुटून होणारं मालमत्तेचं नुकसान, त्याचबरोबर भूकंप, पूर, वादळ, उष्णता, वाहने आदळून होणारे नुकसान, विमान कोसळून होणारे नुकसान, संप, दंगेधोपे, चोरी आणि घरफोडी यामुळे आग आणि अपघात विम्यातील काही धोक्यांसाठी ही विमा पॉलिसी दिली जाते. या पॉलिसीमध्ये जवळजवळ सर्व धोके कव्हर केले जातात. त्यामुळे या विमा पॉलिसीला बहुव्यापी विमा पॉलिसी किंवा व्यापक विमा पॉलिसी असं म्हटलं जातं. आज आपण या ठिकाणी या पॉलिसीचे 9 प्रकार पाहिलेले आहेत. अजून एक 3-4 प्रकार आहे. या 3-4 प्रकाराचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. थँक्यू. धन्यवाद.